असा पदार्थ जर मुलांच्या टिफिनसाठी बनवलात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलात, तर अतिशय पौष्टिकही आहे आणि पोटही भरेल आणि यम्मीही आहे. कसा बनवायचा ते सांगते. बनवायला खूपच सोपं आहे. काय करायचं, एका बाउलमध्ये पाऊण वाटी मी इथे रवा घेतलेला आहे. पाऊण वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि पाऊण वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. म्हणजे तुम्हाला किती बनवायचं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवायचं. पण ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या समप्रमाणामध्ये घ्यायच्या. त्या समप्रमाणामध्ये घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं की कसं होतं, पिठं सगळी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजेत. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला मळताना व्यवस्थित ती मळली जातात. म्हणजे भिजवली जातात. तर आता हे छान व्यवस्थित मिक्स करून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये काय करायचं, सेम याच प्रमाणामध्ये आपल्याला दही घालायचंय. दही आंबट असेल ना, तर फार छान, उत्तमच. शक्यतो आंबट दही वापरायचं. मी हे जे दही आहे ना, हे फेटून घेतलेलं आहे. पाऊण-पाऊण कप मी घेतलं प्रमाण. तर त्याच प्रमाणात सेम पाऊण कप मी इथे दही घातलेलं आहे. आता या दह्याच्याच भांड्यामध्ये पाणी घालून, थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचंय. कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला एकदम जास्त घट्ट पण नकोय आणि एकदम जास्त पातळ पण नकोय. अशा पद्धतीने करायचंय. तर काय करायचं, एकदम पटकन पाणी जास्त घालायचंही नाही, नाहीतर खूप पातळ होईल आणि हे पण घट्ट पण नाही ठेवायचंय. तर काय करायचं, असं मी त्याच कपमध्ये थोडं-थोडं पाणी घालून ह्याच्यामध्ये मिक्स करते. मी जसं करते ना, असं मिक्सरनेच तुम्ही मिक्स केलत ना, त्याच्यामध्ये गुठळ्या पण राहत नाहीत आणि छान पीठ मळलं जातं. हे बघा. आणि एकाच डायरेक्शननी छान असं हलवत राहायचं. म्हणजे कसं होतं, पटकन असं मळलं जातं. फक्त पाणी मात्र थोडं-थोडं घालत राहायचं. छान गुठळ्या सगळ्या मोडल्या जातात आणि साधारण एक 3 ते 4 मिनिटं हे असं फेटून घ्यायचं. कॉन्स्टंट हलवून फेटून घ्यायचं. हे बघा, इथे मी कसं परफेक्ट असं बॅटर तयार केलेलं आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी इथे, की किती आपल्याला हे घट्ट आहे. खूप जास्त घट्ट नाहीये आणि खूप जास्त हे पातळही नाही. हे बघा, अशा पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये रवा आहे ना, तो फुलला पाहिजे. त्यामुळे ह्याला थोडंसं आपल्याला बाजूला रेस्टसाठी ठेवावं लागणार आहे. तर साधारण एक 15 ते 20 मिनिटं आपण हे रेस्ट करायला ठेवूयात. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात. इथे मी 3 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत. आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे. तर हे बटाटे जे आहेत ते किसून घ्यायचे. आता तुमच्याकडे जर का तुम्ही उकडून घेणार असाल बटाटा, तर उकडून घेतलात तरी चालेल. त्याचं स्टफिंगही खूप छान लागतं. तर मी बटाटा किसून घेतलेला आहे. तो पाण्यामध्ये घालून ठेवायचा, म्हणजे असं काळपटपणा येणार नाही त्याला. आणि मग काय करायचं, एका कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल साधारण 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आपल्याला. तर ते तेल साधारण मी 3 चमचे घेतलेलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये आता मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडली ना, की मग ह्याच्यामध्ये जिरं घालायचं. आता जिरं घातलं, की मग ह्याच्यामध्ये आपण जो तयार केलेला, म्हणजे भिजवून ठेवलेला बटाटा आहे ना, तो त्याच्यातलं पाणी काढून, पिळून मग तो बटाटा ह्याच्यामध्ये घालायचा. पाणी फार जास्त घालायचं नाही. आता बटाटा घातल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट घालतीये. नंतर अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घालायची आणि अर्धा चमचा हिंग घालायचं. फार जास्त तिखट बनवायचं नाही, याला फक्त टेस्ट आली पाहिजे म्हणून. हिंग घालायचं आणि एकदा हलवून घ्यायचं. हलवून सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. तुम्ही या बटाट्याच्या सारणामध्ये अजून 1-2 भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तेवढंच जास्त पौष्टिक होऊ शकतं हे. आता मीठ ॲड करून झाल्यानंतर हे थोडंसं अजून मिक्स करून घ्यायचं आणि आता बटाटा शिजण्यासाठी आपल्याला कंपल्सरी ह्याच्यावरती झाकण ठेवूनच शिजवावा लागतो. त्यामुळे इथे झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये हा बटाटा शिजून तयार होतो. एकदा हलवून घ्यायचा आणि मग गॅस बंद करून हे थंड होऊ द्यायचं मिश्रण. एक कोमट होईपर्यंत तरी थांबायचं. एकदम गरम-गरमच आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे अगदी शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीचा छान वास येतो. म्हणून कोथिंबीर अगदी शेवटी घालायची. आता हे थंड होऊ देऊयात. तोपर्यंत काय करायचं, आता इथे आपलं बॅटर बघितलं, तर हे जरा रवा चांगला फुललेला आहे बघा तुम्ही. असा जाड झालेला आहे रवा आणि छान फुलून आलेला आहे. तुम्ही हे बॅटर जे आहे ना, ते रात्रीसुद्धा तयार करून ठेवू शकता आणि सकाळी त्याचं बनवू शकता, जर का तुम्हाला टिफिनसाठी बनवायचं असेल तर. आता रात्री जर बनवणार असाल तर तुम्ही बेकिंग सोडा घालू नका. म्हणजे रात्रभर हे चांगलं फुलतं आणि फसफसतं. पण जर का तुम्ही रात्री बनवणार नसाल तर अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला. अगदी अर्ध्या तासामध्येच आपल्याला जर बनवायचं असेल, तर मग त्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून व्यवस्थित हे असं हलवून घ्यायचं. रात्री भिजवून ठेवलं तर मग याला बेकिंग सोडा घालण्याची आवश्यकता पडणार नाही. आता काय करायचं, कढई घ्यायची. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. तेल घातलं ना, की थोडंसं तेल गरम झालं, की गॅस बारीक करून मग ह्याच्यामध्ये हे बॅटर थोडंसं घालायचं. बॅटर थोडंसं घातल्यानंतर आपण जे स्टफिंगसाठी बटाटा तयार केलाय ना,
तो बटाटा असा वरून घालून घ्यायचा आणि मग ह्याच्यावरती पुन्हा बॅटर घालायचं आणि 1-2 मिनिटं शिजवून ते पलटून घ्यायचं. छान असं आपलं एक हे पदार्थ तयार होतो. हे शक्यतो कढईमध्ये बनवा, म्हणजे काय होतं की खालचा खोलगट भाग असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये परफेक्टली तयार करता येतं. पण तुमच्याकडे अशा टाईपचं वेगळं भांडं असेल किंवा तुम्हाला पॅनमध्ये करायचं असेल, तर तुम्ही पॅनमध्येही करू शकता. आता ह्याच्यावरती मी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि थोड्याशा चिली फ्लेक्स घातल्या आहेत, जेणेकरून ते दिसायला छान दिसतं म्हणून. आता हळूवारपणे हे काढून घ्यायचं. थोडंसं वरचं ओलच असल्यामुळे ना पीठ थोडंसं बाहेर येतं, पण नंतर ते परफेक्ट होऊन जातं. हे बघा अशा पद्धतीने छान असं हे पलटून घ्यायचं. मग 1-2 वेळा उलटून-पलटून छान ते शिजवून घ्यायचं, की आपलं हे तयार होतं. तुम्ही एकदा हा अशा पद्धतीचा नाश्ता नक्की तयार करून बघा. खूप छान तयार होतो. लहान मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो आणि पोटभरीचा सुद्धा आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. अशा पद्धतीने मी सगळे हे तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच पौष्टिक, साध्या, सोप्या आणि छान रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. तुम्ही ही रेसिपी म्हणजेच हे जो पदार्थ आहे हा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये नक्की देऊन बघा. मुलं खूप आवडीने खातील. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.